हे बी दिसायला जरी छोटं असेल ना तरी याचे गुणधर्म खूप मोठे आहेत. विशेष करून याच्यात आहे ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, जे आपली हृदयाचं आरोग्य खूप चांगलं ठेवतं. तर याचा आपण रोजच्या आहारात कसा समावेश करू शकतो, तर खूप सोप्या पद्धतीने, म्हणजे चटणी बनवून. तर याची चटणी कशी करायची आहे ते आपण पाहूयात. तर आपल्याला काय करायचं आहे, एका कढईत किंवा पॅनमध्ये 1 वाटी भरून हे जवसाचं बी घ्यायचं आहे आणि याला अगदी मंद आचेवरती चटचट चटचट असा आवाज येईपर्यंत भाजायचं आहे, खमंग भाजायचं आहे चांगलं. आणि एकदा का हे भाजलं की आपल्याला एका पसरट प्लेटमध्ये याला थंड करून घ्यायचं आहे. रूम टेम्परेचरवर येईपर्यंत याला थंड करायचं आहे. आणि नंतर आवडीनुसार याच्यात आपल्याला मीठ घ्यायचं आहे, लाल मिरचीची पावडर घ्यायची आहे आणि जर तुम्हाला आवडत असेल तर याच्यात तुम्ही लसूणही भाजून घेऊ शकता. आणि नंतर काय, तर फक्त मिक्सरमधनं ग्राइंड करून याला घेऊन नंतर मग एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करायचं आहे. 15 दिवस याला काहीही होत नाही आणि रोजचा याचा आहारात आपण समावेश करू शकतो. तर ही रेसिपी नक्की तुम्ही घरी ट्राय करून पहा.